नाही नाही अगदी देऊ शपथ. आता परवाचीच गोष्ट आहे. मी घरात पाऊल टाकताच विचारले, काय ग कसा झाला गणिताचा क्लास? हा कसला प्रश्न? मी सरळ बोलले, चांगला झाला. आता यातून काय खोटं बोलले? आहो तिने कुठे विचारलं ते? तिने क्लासला गेले होते की नाही? फिगर नाही म्हणून काय झालं? गणिताचा क्लास असो की दुसरा, आपापला चांगलाच होतो आणि झालाही. आता बघा गणिताला पंचवीस घ्या. त्या क्लासमध्ये विचारले होते की कोणाला गृहपाठाचे अडचण तर नव्हते आले ना? मी जर गृहपाठ केलाच नाही तर ते येणार उठून. पण ते विचारले होते का केलाय का गृहपाठ? नाही ना? मग सत्य बोलण्यात येतच होते. एक माझी आजी रोज विचारते, भाजी आवडली का? मी आपली हो म्हणते. आता भाजी मैत्रिणींना आवडली हे कशाला सांगायला हवं? त्यात काय असत्य? आमच्या बाईनेच सांगितले आहे की विचारलेल्या प्रश्नाची नेहमी संक्षिप्त उत्तरे द्यावी, उगाच लांबव नाही. अहो मलाच काय टार्गेट करता? हे मोठे माणसं तरी कुठे सगळं सांगतात? परवा आईला मीना खुशी विचारत होती की ती जाड दिसते का? आई ते सत्य बोलत बसली, अगदी पोळा चेअर करून म्हणाली कशी, नाही ग मीने तू अगदी वजन तशीच आहे. तेव्हा आईला म्हणत होते की तुझ्यासारखं स्वयंपाक कळतच होत नाही आणि माझ्या कानात फुटफुटले म्हणजे वाईट स्वयंपाक. आता मला सांगा हे सगळे खोटे नाही का? काय म्हणता? सगळ्या बाबा असेच बोलतात असतो. तुम्हाला दाजीतला अहो मला दादा काय कमी आहे का? मित्राचा कोण आला की काय म्हणतो माहित आहे का? अरे नंतर बोल मी मीटिंग मध्ये आहे. याचे कसे मीटिंग? काही काम करत नाही. दोन मित्र उगाच गप्पा मारत बसले तर मीटिंग म्हणतो आणि ऐकते काम संपले तर म्हणतो का नाही अभ्यास करतो आणि करतो काय? इंस्टाग्रामवर नुसतीच आणि रील्स बघत बसतो. खरं सांगा तुम्ही बरं, याला म्हणतात ना सत्य कोठे असो. एक म्हणजे असतात असं काही थंडीमुळे बागमध्येची इच्छा नव्हती म्हणून मित्राला काय म्हणतात माहित आहे का? माझ्या घरी पाहुणे येणार. सांगा बरं पाहुणे आलेही तर अजून काय स्वयंपाक करणं, त्यांना जेवू घालणं की भांडे घासणं? अरे देवा तुमच्या पोळ्यात किती वेळ घालवला मी, मला तर केले पाहिजे. हो आज डान्सला आहे ना, ही माझी डान्स झाली ताई. मला मुद्रा दाखवायला सांगते. काय म्हणता? मी तिकडेच होतात बाबा मला. नाही नाही हो अजिबात